कशासाठी? पुन्हा-पुन्हा आपण हा प्रयास करत आहोत. आपण जिथे आहोत तिथून एक पाऊल वरच्या दिशेने इम्प्रूव्हमेंट, स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट ज्याला म्हणतात जीवनामध्ये सर्वांगीण विकास आणि प्रगती करण्यासाठी आणि कायम स्मरणात ठेवा, या जीवनामध्ये जो प्रगती करत नाही, ज्याची ग्रोथ होत नाही, तो व्यक्ती असो, पशु असो, वृक्ष असो किंवा अजून काही असो, त्याचा म्हणजे विनाश निश्चित आहे. म्हणून जिवंत किंवा ज्यामध्ये लाईफ फोर्स एनर्जी आहे, याचं पहिलं लक्षण आहे, की आपण आहोत तिथपासून आपल्या जीवनात आपण प्रगती करण्यासाठी सतत कार्यरत राहणं फार गरजेचं आहे. एव्हरी डे वी हॅव टू रिमेंबर धिस. आपल्या जीवनाचा सर्वोत्तम उठल्याबरोबर पहिलं ध्येय जर काही असेल, तर आज मला नवीन काहीतरी करायचं आहे. महान कार्य करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. दररोज पहाटे उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बेडवर असाल ना, त्याच वेळेस हा संकल्प करायचा. ज्यावेळेस डोळे उघडणार नाहीत, ज्यावेळेस कंटाळा येईल, आळस येईल किंवा लेदरची मोड ऑन होईल, त्यावेळेस सर्वप्रथम एक ट्रिगर, एक सूचना ज्याला ऑटो सजेशन पण म्हणता येईल आणि एक स्वसूचना आपल्या स्वतःला द्यायची आहे. माझा जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला है। मैं अवश्य पुरुषार्थ करूंगा, आगे बढ़ूंगा, अपने जीवन को सफल बनाऊंगा। मुझ में अनंत शक्ति है। मैं अपने मन की शक्तियों का भरपूर उपयोग कर रहा हूँ। दररोज एव्हरी डे वी हॅव टू गिव्ह धिस सजेशन टू आवरसेल्फ. त्यानंतर ग्रॅटिट्यूडची तर प्रॅक्टिस करायची आहे, परंतु हा एक ट्रिगर मोमेंट आहे. अ, गाडी चालू करताना जसं स्टार्टर द्यावा लागतो ना, तसा एक स्टार्टर. बऱ्याच वेळा अपॉर्च्युनिटी आणि चान्सेस आहेत, काही गोष्टी जीवनामध्ये मिस होण्याच्या किंवा विसरण्याच्या. तर त्या क्षणी स्वतःला पुन्हा रिमाइंड करणं फार-फार महत्वाचं आहे. ओके. I am Vinod Patil, life coach, mindset master trainer, advanced law of attraction coach, basic and advanced, and many more things. ज्या काही गोष्टी मी शिकलेलो आहेत सिद्ध बुद्ध बोधी, साधू संत आणि वन ऑफ द फायनेस्ट ट्रेनर इन द इंडस्ट्री यांचं जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे ज्ञान डाउन द लाईन समाजातील सर्व स्तरांपर्यंत देण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि याचा सर्वांनी खूप आनंद, खूप लाभ किंवा खूप बेनिफिट घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या कुणापर्यंत हा मेसेज पोहोचत आहे, आयदर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आता जे लाईव्ह उपस्थित आहे, या सर्वांच्या अ, एफर्ट्समुळे. आणि पहिली एक महत्त्वाची गोष्ट, कालचा प्रोग्राम खूप छान झाला. एका शाळेमध्ये हा प्रोग्राम होता. नवनाथ सरांचं खूप-खूप मी आभारी आहे. खूप-खूप धन्यवाद सर. तुमच्या प्रयत्नांमुळे कितीतरी विद्यार्थ्यांना एक नवीन संजीवनी, नवीन प्रकाश, मार्गदर्शन, त्यांच्या जीवनामध्ये रे ऑफ होप अशीचा एक किरण जागृत झाला. आणि ज्यावेळेस त्यांच्या नोट्स मिळाल्या किंवा ज्यावेळेस आपण फीडबॅक फॉर्म घेतला किंवा त्यांच्याकडून जी इन्फॉर्मेशन आपल्याला डेटा कलेक्ट झाले आणि मी वाचत होतो त्यामध्ये मोस्ट ऑफ द मुली ज्या मुली किंवा मुले सुद्धा स्टुडंट्स जे विद्यार्थी आहेत आणि मला खूप आनंद झाला आणि थोड्या वेळासाठी डोळे पाणावले सुद्धा. बहुतेक मुलांचं गोल आय-ए-एस ऑफिसर आहे. आय-ए-एस ऑफिसर. आणि आय एम शॉक की ह्या मुलांमध्ये एवढी प्रतिभा आहे, फक्त यांना कुणीतरी चालना देणारं हवं. यांच्या अंतर्मनामध्ये यांनी ऑलरेडी अतिउच्च गोल सेट करून ठेवलेला आहे. कुणाला कॉम्प्युटर इंजिनिअर बनायचं आहे, कुणाला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे, अ, किंवा इंजिनिअरिंग, काहींना डॉक्टर बनायचंय. ह्या विद्यार्थ्यांना जे 10वी ला आहेत आता रिसेंटली यांना यांचे गोल त्यांनी सेट करून ठेवलेले आहेत आणि
ज्यावेळेस ही गोल सेटची एक्सरसाइज झाली, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी प्रकारची चमक होते, की वर्षानुवर्ष जे काही स्वप्न ते पाहत आहेत, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त आता काय पाहिजे, एक डायरेक्शन पाहिजे, राइट डायरेक्शन. आणि फक्त राइट डायरेक्शन नाही, तर प्रोसेस पण पाहिजे. राइट डायरेक्शन आणि राइट मेथड, राइट प्रोसेस. हे जर कोणी देऊ शकलं, तर विचार करा समाजाची किती उन्नती होईल, किती ग्रोथ होईल. कितीतरी बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतील, कितीतरी महात्मा ज्योतिबा फुले निर्माण होतील आणि कितीतरी सावित्रीबाई फुले निर्माण होतील, कितीतरी छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील, कितीतरी स्वामी विवेकानंद निर्माण होतील, एपीजे अब्दुल कलाम येतील. फक्त कोणीतरी मार्गदर्शन करणारं मिळायला हवं. आणि ही सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. जे कोणी व्यक्ती ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी, आणि मी पुन्हा ही गोष्ट सांगतो, तुम्ही निवडलेले लोक आहात. या ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने, परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे महान कार्यासाठी. तुमच्या माध्यमातून नकळत सुद्धा ज्या व्यक्तीचं हृदय ग्रॅटिट्यूड आभाराने भरलेलं आहे, त्या व्यक्तीच्या मुखातून सुद्धा असेच शब्द निघतील जे कुणाच्या तरी हृदयाला आल्हाददायक असतील, म्हणजे शांती देतील असे. कोणी जो आपल्या ह्या कम्युनिटीच्या संपर्कात असेल, अशा व्यक्तीला जर कोणी व्यक्ती भेटलं, मिळालं, तरी सुद्धा, आणि जर तो सहज, ह्या जगामध्ये 2 प्रकारचे प्रमुख दुःख आहेत. जर काही दुःख असतील, दुःखाचे 2 प्रकार अगदी प्रामुख्याने सांगायचं झालं. त्याच्यानंतर सेग्रीगेट केलं तर बरेच प्रकार होतील पुढे. परंतु 2 प्रमुख आहेत. एक आहे शारीरिक दुःख, शारीरिक, शरीराच्या वेदना, शारीरिक. आणि दुसरं आहे मानसिक दुःख, जो अंतर्मनाने खचलेला आहे आणि जो शरीराने. या 2 व्यतिरिक्त मग बाकी सगळे याची सब कॅटेगरी आहे. एखाद्या व्यक्तीकडे धनसंपत्ती कमी असेल हे दुःख नाहीये, जर तो अंतर्मनाने स्ट्रॉंग असेल तर. राइट? काही व्यक्ती असे आहेत, आता त्या क्लिप सुद्धा आपण पाहिल्यात किंवा काही व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले आहेत, की किती बिकट परिस्थितीमध्ये लोक आज सर्व्हाइव्ह करत आहेत, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, स्माइल आहे. येस, मी तुम्हाला हे शेअर करेन, पुन्हा एकदा दाखवीन. परंतु परिस्थिती व्यक्तीला दुःखी नाही बनवू शकत, पण त्याची अंतर्दशा मात्र दुःखी बनवू शकते. मनस्थिती, मनाची, अंतर्मनाची जी स्थिती आहे ती दुःखी बनवू शकते. काही मुलांना जर ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड मिळाला नाही, किंवा त्यांचा जो आवडीचा पदार्थ आहे, फॉर एक्झाम्पल, किंवा कॉफी मिळाली नाही, चहा मिळाला नाही, तरी सुद्धा ते दुःखी होतात. असा एक क्लास आहे, अशी एक कॅटेगरी आहे. परंतु काही मुलं उपाशी न खाता सुद्धा स्कूल आणि ट्युशन मध्ये जातात. त्यांच्या जीवनाचा उद्देश वेगळा आहे. परिस्थिती त्यांना दुःखी नाही बनवू शकत. आणि ज्यांना फक्त बाहेरचं हे ॲटमॉस्फिअर आहे ते दुःखी जर बनवत असेल, तर त्यांना कोणी आनंदी नाही करू शकत. राइट? 2च प्रकारचे दुःख आहेत. एक शारीरिक आणि एक मानसिक. आणि माइंडसेट मास्टरी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. वी हॅव टू फोकस, आपल्याला फोकस करायचं आहे, की जे आपल्याला ऑलरेडी प्राप्त झालेलं आहे. आपण त्याच्याकडे फोकस करतो जे आपल्याकडे नाहीये. आणि जे आहे त्याची सुद्धा गुणवत्ता आपण अ, विसरतो किंवा अ, हरवून बसतो. जे आहे त्याचं सुद्धा विशेष काही प्राप्त होत नाही. आनंद प्राप्त होत नाही. आणि बऱ्याच वेळा जर तुम्ही लिस्ट केली असेल, ग्रॅटिट्यूडची जर तुम्ही लिस्ट करत असाल, ज्या काही ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनची बेसिक लाईफस्टाईल आहे, ती जी आपल्याला शिकवलेली आहे किंवा आपण जे शिकलो आहोत, हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या लक्षात येईल. कुणाच्याही तुम्ही थोडंसं मनन चिंतन करा, एनालिसिस करा आणि तुमच्या लक्षात येईल, की ज्याला तुम्ही दुःख म्हणता ना, हे दुःख मोजून 4 किंवा 5 असतील. 4 असतील किंवा 3 असतील, जास्त नाहीयेत. 4-5च दुःख आहेत. याच्या पलीकडे दुःख नाहीयेत. पण जर तुम्ही
आनंदाची लिस्ट केली, सुखाची लिस्ट केली, जे तुमच्याकडे चांगलं आहे, जे तुमच्याकडे सर्वोत्तम आहे, जे बाकी व्यक्तींकडे नाहीये, परंतु तुमच्याकडे आहे. तर तुमच्या लक्षात येईल, की 70, 80, 90 अशा गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला आनंददायक आहेत किंवा जे तुम्हाला शांती देतात, जे तुमच्या जीवनामध्ये अ, परिपूर्णता देतात. राइट? आर यू गेटिंग इट? किती लोकांना समजतंय हे? की आपल्या जीवनामध्ये दुःख कमी आहे, आनंद जास्त आहे. परंतु 32 दातांपैकी जर एक दात वेदना करत असेल ना, तर त्या 31 किंवा 30 दात जे चांगले आहेत, त्याच्याकडे व्यक्ती लक्ष नाही देत. आणि जो एक दुखतोय ना, त्याच्याकडे पूर्ण म्हणजे वेदना ही परमेश्वराने बनवलेलीच अशी गोष्ट आहे, की ज्या ज्याला रिपेअर करायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे, त्या ठिकाणी डिस-ईज देतात. म्हणजे ते नित्य परिस्थितीमध्ये जे सुखमय आहे, ते सुखमय राहत नाही. म्हणून सगळा फोकस तिकडे जातो, त्याला करेक्ट करण्यासाठी, राइट? परंतु याचा अर्थ असा नाही, की जे बाकीचं आहे, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त नाही करायची. ग्रॅटिट्यूड व्यक्त नाही करायचं, असं नाहीये. जर तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केला, तर कदाचित ते बाकीचं दुःख कमी होत जाईल, राइट? आता याचं एक उदाहरण आहे, म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल आहे. आपण सर्वजण याच्यातून गेलेलो आहोत. कोरोना पिरियडमध्ये कोरोनाचा हा जो काळ होता ना, या काळात फक्त एकच डिसीज होता. सर्दी, खोकला, थंडी, ताप. राइट? याच्या व्यतिरिक्त दुसरा डिसीज अस्तित्वात नव्हता. मग तिथे डायबिटीसचे पेशंट दिसेनासे झाले. बीपीचे पेशंट गायब झाले. किडनी फेल किंवा अजून काही, अजून काही, अजून काही. बाकी कुठलाही डिसीज नॉर्मल डिसीज राहिलाच नाही. फक्त एकच डिसीज. येऊन जाऊन फक्त त्याचीच गोष्ट करायची आणि बाकीचे डिसीज जरी असतील, तर तरी सुद्धा तो व्यक्ती घरात बसून आनंदी होता. घराच्या बाहेर पडलं तर बाकी दुसरं काही नको म्हणून जे आहे ते आहे ओके. इट्स ओके. त्याने एक्सेप्ट केलं होतं, राइट? मग त्या काळात सगळे डिसीज डिसअपिअर झाले आणि पुन्हा जसा कोरोना कमी होत गेला तसं पुन्हा हे अस्तित्वात आले. इव्हन हे कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा अजून बाकीचे जे काही प्रॉब्लेम असतील, हे तर उदयाला पण आले नसतील. येऊन जाऊन सगळ्यांचा फोकस एकच होता, की कदाचित हे नको व्हायला, राइट? हा जो डिसीज आहे, हा होऊ नये म्हणून याच्यासाठी सगळे प्रयत्न होते प्रकर्षाने. मग खाण्यापिण्यापासून तर दिनचर्येपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत चाललेल्या होत्या. राइट? प्रिकॉशन, प्रिकॉशन, प्रिकॉशन. फक्त ह्या एकाच वर्डवर सगळ्यांनी फोकस केला होता. असं का झालं? कारण कुठली तरी वेदना जास्त मोठी वाटत आहे त्याच्यापेक्षा. राइट? आणि आपल्या जीवनात सुद्धा तसंच आहे. काळूराम सरांचं पण खूप खूप धन्यवाद. काळूराम सर आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती त्यांचे मामाच होते मला वाटतं. ब बखुरीवरून ते चिंचवडला आले होते. म्हणजे एवढी त्यांची तन्मयता, एवढं त्यांचं अंतरंगातून श्रद्धा म्हणता येईल, की कुणाच्या तरी जीवनात आपल्याला कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे. येस. तर काळूराम सर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि मला तर वाटतं तुमच्यासारख्या व्यक्तींची फार आवश्यकता आहे. यदा-कदाचित आपल्या अ, हंसकृपा फाउंडेशन किंवा माइंड मास्टरीमध्ये ज्यावेळेस हे एस्टॅब्लिश होईल, तुम्हाला एक चांगली पोझिशन देण्याचा मी प्रयत्न करेन. राइट? आणि जे व्यक्ती हृदयापासून कार्य करतायत ना, अशा व्यक्तींची खरी आवश्यकता आहे. आज ह्या समाजाला, या देशाला सुद्धा अशा व्यक्तींची आवश्यकता आहे. अति शिकलेल्या लोकांचं करायचं काय? भरपूर शिकलेले लोकं आहेत. हे म्हणजे बुद्धीने त्यांच्याकडे डिग्री, सर्टिफिकेट भरपूर आहेत. परंतु हृदयात भावना नाहीये, की कुणाचं तरी भलं होईल अशा दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी. फार कमी लोकं आहेत. आता ह्या कम्युनिटीमध्ये 40, 50 किंवा निअर अबाउट 100 पर्यंत आपण गेलेलो आहोत. किंवा काही व्यक्तींचा डेटा आहे, ज्यांच्या अंतरंगात लिहून दिलेलं आहे त्यांनी, की आम्हाला कॉन्ट्रिब्यूट करायचंय, व्हॉलंटिअर करायचंय किंवा जिथे कुठे अशी आवश्यकता असेल, इव्हन ते स्वतः सुद्धा म्हणतात, की आम्हाला कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे. असे व्यक्ती किती आहे मोजून 100. परंतु जर आपण घराच्या बाहेर पाहिलं, तर असे धनाढ्य व्यक्ती भरपूर आहेत, ज्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे. परंतु त्यांना अजूनही वाटतं, की मला जास्त मिळावं. म्हणजे निसर्गाचा हा नियम आहे, प्रकृतीचा हा नियम आहे. जो व्यक्ती म्हणतो मी देणार नाही,
प्रकृती त्याचा गळा दाबते आणि त्याच्याकडून काढून घेते. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकात हे त्यांनी लिहिलेलं आहे. द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास. आता व्यक्तित्वचा अर्थ हिंदीमध्ये फार छान आहे. ज्या व्यक्तीकडे तत्व आहेत ना, त्याचं असतं व्यक्तित्व. आणि पर्सोना म्हणजे काय माहितीये? पर्सोना ग्रीक वर्ड आहे. पर्सनॅलिटी म्हणतात त्याला. पर्सोना. पर्सोना म्हणजे मुखवटा. नाटकामध्ये जो वापरतात ना, तो मुखवटा. ज्या व्यक्तीने मुखवटा लावलेला आहे, पर्सनॅलिटी हा इंग्लिश वर्ड आहे हां. मी तुम्हाला NLPचे फक्त एक डेफिनेशन सांगतोय. पर्सनॅलिटी. जे लोकं पर्सनॅलिटीच्या मागे लागलेले आहेत. म्हणजे चांगले कपडे घालणे किंवा बाकी सगळं ग्रूमिंग हे फार महत्वाचं आहे. परंतु याचा अर्थ पर्सनॅलिटी होत नाही. व्यक्तित्व. व्यक्तित्व म्हणजे तत्व. नेतृत्व. नेतृत्वाचा अर्थ ज्याला दूरदृष्टी आहे, ज्याचे नेत्र ते पाहू शकतात. दूरदृष्टी. त्याचं असतं नेतृत्व आणि ही क्वालिटी लीडरशिपची आहे. लीडरशिप म्हणजे काय? जो नेता असतो, ज्याला ज्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं त्याला नेता म्हणतात. राइट? नेतृत्व विकसित करण्यासाठी, लीडरशिप क्वालिटी विकसित करण्यासाठी, व्यक्तित्व विकसित करण्यासाठी पहिल्यांदा अंतर्मुख व्हावं लागेल. राइट? अंतर्मुख होणं फार गरजेचं आहे. येस. नवनाथ सर, तुमचा जर काही शेअरिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कारण त्यानंतर आपली गाठभेट झाली नाही. येस. तुम्ही अनम्यूट करू शकता सर. जय गुरुदेव सर्वांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. जय गुरुदेव. खूपच माइंड ब्लोईंग असा कार्यक्रम म्हणजे पहिल्यांदाच शाळेमध्ये झाला. खूप मुलं असे भावनिक झालेले होते. जे मेडिटेशन चाललेलं होतं, बरेचसे मुलं मुली म्हणजे अक्षरशः रडत होते, डोळ्यातून पाणी येत होतं त्यांच्या. म्हणजे हा अनुभव तर सर्वप्रथम मला तिथं पाहायला मिळाला आणि मुलांनी नंतर सांगितलं की असा प्रोग्राम पहिल्यांदाच झालेला आहे. आणि जी ओके. मुलं अर्धा तास शांत बसू शकत नाहीत, असे जवळपास 2 ते 3 तास शांत बसलेली होती. म्हणजे इतका रिस्पॉन्स भारी मिळाला. म्हणजे एकदम आपण योग्य वर्गाकडे गेलोय असं अशी भावना ती झाली. आणि अतिशय त्यांना जे जे गरजेचं होतं एकदम हार्ट टचिंग, म्हणजे आपलं जे पॉइंट त्या मुलांना हवे होते ते गेले. म्हणजे एकदम त्यांना जसं हवं होतं त्या योग्य वेळेला, योग्य राइट, राइट. वयामध्ये त्यांना ते मिळालं. येस. आणि त्याच्यामध्ये निश्चित खूप बदल झाला. बरेच जण नंतरचा सुद्धा प्रोग्राम जो झाला तर ते बरेचसे जण असे आले की म्हटले आम्हाला आताच बसवलं असतं तरी चाललं असतं. आम्ही 11:30 पर्यंत हाच प्रोग्राम कंटिन्यू केला असता आपण. बाहेर ओके. जाऊन आमचा उलट तसा काही फायदा नाही झाला. असे सगळे बोलत होते. सरांनीही सांगितलं की खूप छान. आणि सरांनी एक अनुभव सांगितला की एक मागच्या आठवड्यामध्ये अशी घटना घडली होती की आम्ही टॉयलेट बाथरूम सगळे क्लीन नवीन बसवलेले होते, अपडेट केले होते. ओके. तर काही मुलांनी त्यातले नवीन नळ वगैरे काढून नेले. तर तेव्हापासून सर म्हटले की माझ्या डोक्यात विचार चालत या मुलांसाठी काय करता येईल, काय करता येईल? आणि म्हणजे माइंड पॉवर काय आहे त्याचा अनुभव सरांना आला. ते म्हटले लगेच म्हणजे तुम्हाला काही न बोलताही सरांनी आपल्याला वेळ दिली, मुलांसाठी कार्यक्रम घेतला. आणि मग आपल्याला 12वीच्या मुलांसाठी पण हा प्रोग्राम परत एकदा शाळेमध्ये घ्यायचा आहे म्हटले. ओके. व्हेरी गुड सर. व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे हा जो वर्ग आहे 10वीचा किंवा 12वीच्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण गेलं पाहिजे हे त्यातून आपल्याला जाणवतंय. आणि ज्यांना गरज आहे, बरेचसे मुलं एकदम क्वालिटेड आहे, की ज्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला प्रयत्न तर आपण करणारच आहोत. पण योग्य डायरेक्शन त्यांना दिलं, की खूप गुणवंत आणि मुलं आहेत. आता सुद्धा जॉइन आहेत काही 4-5 मुली जॉइन आहेत. अच्छा. व्हेरी गुड सर. खूप आणि छान. म्हणजे जीवनात त्यांच्या बदल होणारा कार्यक्रम झाला. एकदम एक नंबर, एकदम छान. म्हणजे राइट, राइट. स्पीचलेस. व्हेरी गुड सर. व्हेरी गुड. थँक यू. जिथे कुठे अपॉर्च्युनिटी मिळेल आणि धिस इज व्हॉट जस्ट आय वुड लाइक टू ॲड मोर ट्रेनर. ज्या व्यक्तींना जीवनामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांच्या किंवा युवकांच्या, युवतींच्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, बदल करायचा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीचं, विद्यार्थ्याचं आणि वयाची अट नाही. हो. बऱ्याच वेळा काही व्यक्ती ॲट द एज ऑफ 9 किंवा 10 स्टार्ट करतात आणि काही व्यक्ती ॲट द एज ऑफ 50, 60, 70 मध्ये स्टार्ट करतात. करू शकतात. येस, वयाची अट आणि नाही. फक्त अंतर्मनात स्पिरिट हवा. येस सर.
यातले बरेचसे आपल्याला आता म्हणजे आपल्या हंसकृपा फाउंडेशनमध्ये आपण जॉइन करून घेणार आहोत. त्यांच्या भवितव्यासाठी प्रयत्न करणारच आहोत त्या माध्यमातून. येस सर, येस. डेफिनेटली. आणि कितीतरी असे कुटुंब आहेत किंवा असे व्यक्ती आहेत किंवा असे विद्यार्थी आहेत, की कदाचित आर्थिक सहायता नसल्यामुळे सुद्धा त्यांच्या प्रतिभेला वाव मिळत नाही. अशा येस. प्रत्येक विद्यार्थिनीला या संस्थेचा निश्चित उपयोग होईल. जगदीश सरांशी आमची चर्चा झाली, की मग आता आपण यातल्या काही पालकांच्या पर्यंत पण पोहोचूयात. त्या एरियात आणि तिथं आपल्याला संधी आहे, की ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला चांगला प्रकाश आणता येईल. त्यासाठी तिथं आपण 100% प्रयत्न करणार. राइट, राइट. व्हेरी गुड सर. खूप छान. खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा एकदा तुमच्या उलट माध्यमातून. आपले खूप खूप धन्यवाद, की मुलांसाठी इतका म्हणजे खूप छान प्रोग्राम झाला आणि जे मला पण असं वाटत होतं, की मुलं शांत बसतात का नाही टेन्शन होतं नाही का म्हणजे डेलीचा जो काही अनुभव आहे, की प्रोग्राम सक्सेस होतोय, नाही होतोय. पण एकदम छान झाला. येस, येस. व्हेरी गुड सर. अ, जिथे काही गोष्टी हृदयाला कनेक्ट होतात ना, तिथे येस, हृदय सुद्धा येस. त्या व्यक्तीला म्हणतं, की "अरे, हे माझ्यासाठी आहे." आणि हां. मुलांमध्ये ती क्षमता ज्याला ग्रास्पिंग कॅपॅसिटी म्हणतात. मुलांमध्ये ही सगळ्यात जास्त आहे. मुलींमध्ये ही येस, येस, सगळ्यात जास्त आहे. येस. हो. आणि जसं ह्या समाजामध्ये ते नंतर ग्रो होत जातात, त्यांना अनुभव यायला लागतात, तर त्यांच्या आतली ती मूळ प्रतिभा जी असते, म्हणजे ती डॅमेज होण्याचं कार्य सुद्धा हा समाजच करतो. येस, समाजामध्ये ज्या काही गोष्टी, घटना, अशा काही परिस्थिती घडतात, याच्यातून हे लहान मुलं, ज्यांना अजून तेवढी मॅच्युरिटी नाही, परंतु ते ज्यावेळेस याच्यातून जातात, या परिस्थितीतून वावरतात किंवा त्यांना ते अनुभव येतात, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, की जसं मी समजत होतो तसं हे जग नाहीये. हे जग फार येस. वेगळं आहे. आणि बरोबर. त्यांच्या मनोधारणा मग बदलत जातात सगळ्या. आणि जो व्यक्ती अगदी सेन्सिटिव्ह होता, म्हणजे लहान बालक, जे करुणा होती ज्याच्या हृदयात, ज्याच्या हृदयात प्रेम होतं, त्या व्यक्तीला हा समाज कठोर बनवून टाकतो. येस. बरोबर. आणि तसं त्यांना ते रिअलाईज करून द्यायचं आहे, की हे जग खूप सुंदर आहे. इथे खूप चांगले व्यक्ती आहेत आणि ह्या जगाला सुंदर करण्यासाठी आपलं काहीतरी योगदान देणं आवश्यक आहे. येस. येस. खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक यू, थँक यू. आणि खऱ्या अर्थाने जोही व्यक्ती, कुठलाही व्यक्ती दुसऱ्याच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी फक्त थोडंसं 1% जरी काम करेल, तरी 99% हे युनिव्हर्स आणि ब्रह्मांड त्याच्यासाठी काम करेल. राइट? फक्त तुमची देण्याची आधी इच्छा हवी. जो स्वतःच्या आता ज्या काही सेशन्समध्ये हॅपीनेस रिट्रीट प्रोग्राममध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या प्रोग्राममध्ये पण खूप काही गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या. जो व्यक्ती ज्याच्या जीवनाचं ध्येय आणि गोल, काही व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःचं घर बनवायचंय फक्त, राइट? म्हणजे स्वतःचं एक घर प्लॅन करणार, डिझाइन करणार, त्याच्यासाठी जमापुंजी जे काही आयुष्यभराचे अ, ठेव जी एकत्रित केलेली आहे, ती तिथे सगळं खर्च करणार आणि स्वतःचं एक सुंदर असं घर बनवणार, राइट? खूप चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या व्यक्तीचं ध्येय अजून 50 लोकांसाठी घर बनवण्याचं आहे किंवा 50 लोकांना आसरा, निवारा, आश्रयस्थान किंवा त्यांचं स्वतःचं ड्रीम होम निर्माण व्हावं म्हणून जो व्यक्ती कार्यरत आहे, जो प्रयत्नरत आहे, इफर्ट्स घेतो, असा व्यक्ती आपोआप उद्योजक बनत जाईल. त्याला स्वतःच्या घरासाठी विशेष वेगळं करायची गरज नाही. ब्रह्मांड आणि प्रकृती सगळ्यात आधी विचार हाच करेल, जर हा 50 व्यक्तींसाठी प्रयत्न करत आहे, तर सगळ्यात आधी याला द्यावं लागेल. ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी ज्याला म्हणतात ना, कॅपॅबिलिटी, याच्याविषयी आपण डिस्कस केली होती, चर्चा केली होती. पुन्हा एकदा हा टॉपिक घेऊया, की याला न्यूरो अलाइनमेंट म्हणतात. न्यूरॉन्स जे आपले न्यूरॉन्स आहे ना किंवा लाईफ अलाइनमेंट. न्यूरॉन्स, न्यूरो अलाइनमेंट आणि लाईफ अलाइनमेंट. ज्याच्या जीवनाचं ध्येय, लाईफ अलाइनमेंट ही झाली म्हणजे पर्पज, उद्देश, मिशन. जो एका मिशनला घेऊन चालतोय, मिशनला घेऊन कार्यरत आहे, ज्याच्या जीवनात महान उद्देश आणि हेतू आहे. आणि हे कोणीही असू शकतं. सामान्य गृहिणी सुद्धा असू शकते. नॉट नेसेसरी त्यासाठी शिक्षण किंवा डिग्री किंवा फार मोठे सर्टिफिकेशन पाहिजे. इट इस नॉट नेसेसरी.
त्या माई सुद्धा असू शकतात, सिंधुताई सपकाळ सुद्धा असू शकतात, राइट? डिग्रीची आवश्यकता नाही, हृदयाची आवश्यकता आहे फक्त. ज्यांच्याकडे फक्त प्रेममय हृदय आहे, त्यांची फक्त आवश्यकता आहे. ओके. तर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, परंतु ज्यांचा पर्पज आणि मिशन आहे. उदाहरणार्थ काही गृहिणी, काही महिला, माता भगिनी अशा पण असतील, ज्यांच्याकडे बाकी काही करण्यासारखं नाहीये. परंतु फक्त 2-4 मुलांसाठी जिथे कुठे राहत आहेत तिथेच आजूबाजूला, त्यांच्यासाठी सुद्धा जर थोडीशी भोजनाची व्यवस्था केली, तरी सुद्धा त्यांच्या जीवनाचा एक पर्पज साध्य होईल. म्हणजे जीवनामध्ये पर्पज आणि मिशन असणं फार महत्वाचं आहे. पर्पज आणि मिशन. पर्पज आणि मिशन जर असेल, तर त्या व्यक्तीला स्वतःची आयडेंटिटी कळते. आयडेंटिटी म्हणजे मी कोण आहे? आयडेंटिटी. पर्पज, मिशन त्यानंतर आयडेंटिटी आणि ज्या व्यक्तीला स्वतःची ओळख झालेली, स्वतःची आयडेंटिटी कार्ड मागतात बऱ्याच वेळा, की तुम्ही कोण आहात? हे आपण जगाला दाखवण्यासाठी सांगतो, की मी कोण आहे? मी शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे, मी इंजिनिअर आहे किंवा मी वर्कर आहे, रिक्षा ड्रायव्हर आहे, मी पिऊन आहे वगैरे, वगैरे. मी गृहिणी आहे. ही आयडेंटिटी आपण जगासाठी निर्माण केली, पण स्वतःची आयडेंटिटी त्याच वेळेस निर्माण होईल, ज्यावेळेस पर्पज असेल. हा पिरॅमिड आहे, राइट? स्वतःची ओळख निर्माण झाली, तर त्या व्यक्तीच्या व्हॅल्यू निर्माण होतात. व्हॅल्यू, तत्व निर्माण होतात. आणि जो व्यक्ती तत्वाने जगतो, तत्व ज्याच्या जीवनाचं प्रधान आहे, त्या व्यक्तीला त्याच्या व्हॅल्यू डेव्हलप झाल्यानंतर त्याचा बिलीफ म्हणजे विश्वास दृढ होत जातात. विश्वास. त्या व्यक्तीचा विश्वास कोणी डळमळीत नाही करू शकत मग. जर आयडेंटिटी मिळाली, व्हॅल्यू निर्माण झाली, बिलीफ निर्माण झाली आणि ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास निर्माण झाला, त्याच्या स्किल सेट आणि कॅपॅबिलिटीज त्याच्या क्षमतेचा विकास होत जातो. बाय डिफॉल्ट त्या व्यक्तीच्या शक्तीचा, क्षमतेचा, कॅपॅबिलिटीज यांचा विकास होत जातो. आणि ज्या व्यक्तीच्या कॅपॅबिलिटीज यांचा विकास होतो, त्यानुसार त्याचं बिहेवियर चेंज होतं. राइट? जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तत्वांना घेऊन जगत आहे, त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये अ, त्याचं वागणूक जर पाहिली, म्हणजे तो ज्या पद्धतीने बिहेव करत आहे, त्याचं बिहेवियर आणि असा व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये तत्व नाहीयेत, अशा व्यक्तीचं बिहेवियर दोघांमध्ये फार डिफरन्स आहे. राइट? आणि ज्या व्यक्तीचं बिहेवियर निर्माण होत जातं, त्याचं एन्व्हायर्नमेंट चेंज होतं. एन्व्हायर्नमेंट म्हणजे ज्या वातावरणामध्ये तो राहत आहे, ज्या परिस्थितीमध्ये तो राहत आहे किंवा जी परिस्थिती त्याने आकर्षित केलेली आहे, या परिस्थितीमध्ये बदल होत जातो. आता जर तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल, प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी असेल किंवा गृहिणी असेल किंवा युवक-युवती, ज्या पण क्षेत्रात तुम्ही आहात, या क्षेत्रात जर परिस्थिती बदलायची असेल, तर याच्या आधी ज्या 7 स्टेप मी सांगितल्या, ह्या स्टेपवर काम करावं लागेल. आणि धिस इस व्हॉट वी हॅव टू डू. या जीवनामध्ये ह्या जीवनामध्ये ह्या गोष्टींवर विचार करणं किंवा याचा सराव करणं, अभ्यास करणं फार, फार महत्वाचं आहे. राइट? आणि प्रत्येकाने याच्यावर कार्य करणं गरजेचं आहे. आज ज्या पण परिस्थितीमधून आपण जात असू, ही दुःख एवढी मोठी नाहीयेत, जेवढे बाकी व्यक्ती आपल्या आजूबाजूला भोवताली आहेत. राइट? आणि काही गोष्टी निसर्गाचे अटळ नियम आहेत, प्रकृतीचे नियम आहेत. ओके. याच्यावरच जर डिटेलमध्ये अजून डिस्कशन करायचं असेल, तर जीवनामध्ये स्पीड ब्रेकर येतात. स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर का असतात? स्पीड ब्रेकर सुद्धा आपल्या जीवनासाठी किंवा त्यांचा एक उद्देश आहे. जीवनामध्ये त्याचा एक उद्देश आहे. स्पीड ब्रेकर्स. कारण स्वतःचं अवलोकन, मननचिंतन करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. परंतु स्पीड ब्रेकरचा अर्थ असा होत नाही, की शो स्टॉप झाला. शो स्टॉपर नाहीयेत ते. ते फक्त स्पीड ब्रेकर आहेत. कारण त्या स्पीड ब्रेक नंतर तुमची गती म्हणजे अगदी अतिगतिमान होऊ शकता तुम्ही, राइट? आणि बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात अशा गोष्टी आणि घटना घडलेल्या आहेत. हे जग ही लाईव्ह वर्कशॉप किंवा कार्यशाळा आहे, प्रयोगशाळा आहे.
या प्रयोगशाळेत आपण सुद्धा एक एंटिटी आहोत आणि आपल्या सभोवताली बाकीच्या एंटिटी आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, त्याच्याबरोबर डिस्कशन करता, त्यावेळेस एक गोष्ट स्वतःला मेसेज द्या पुन्हा. ज्या पद्धतीने तुमच्या एक्स्पेक्टेशन, रिक्वायरमेंट, अपेक्षा, आशा, एक्स्पेक्टेशन आहेत, म्हणजे ह्या जीवनाकडून, जगाकडून, तसंच त्या व्यक्तीच्या पण आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये काय आहे? शरीरामध्ये हृदय म्हणजे काय? फक्त ब्लड सर्क्युलेशन करणारी सिस्टीम नाही, परंतु त्या हृदयामध्ये सेन्सिटिव्ह पार्ट आहेत. काळीज म्हणतात ज्याला. ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय, चर्चा करताय, डिस्कस करताय, त्याच्या शरीरात हृदय आहे. म्हणजे तो सेन्सेबल आहे. त्याला सुद्धा सेन्स होतो. तो रोबोट नाहीये. ते मशीनचा पार्ट नाहीये. ती मशीन नाहीये. तो एक सेन्सिटिव्ह व्यक्ती आहे. त्यामुळे मुखातून जे पण काही शब्द येतील, त्या शब्दांचा उपयोग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी किती होईल, हाच विचार प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे. जर असा विचार केला, तर तुमची स्वतःची प्रतिभा विकसित होत जाईल. हा बेसिक रूल आहे. जर विद्यार्थी असाल, काल मी याच्यावर बरंच बोललो, डिटेलमध्ये डिस्कशन झालेलं आहे. त्या प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त ह्या 4 वर्षाचा जो पिरियड आहे अप टू द एज ऑफ 24 तसं पाहिलं तर, परंतु ॲट लीस्ट 22, 23, 21 जोपर्यंत एका सर्टिफाईड लेव्हलला मी पोहोचत नाही, माझ्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करत नाही, तोपर्यंत मला फोकस राहणं गरजेचं आहे. राइट? आता थोड्या वेळासाठी जस्ट इमॅजिन करा. जस्ट इमॅजिन करा, की तुमच्या जीवनामध्ये सगळं काही भरपूर आहे. सगळं काही भरपूर. ना तुम्हाला कशाची चिंता, ना तुम्हाला काही करायचं आहे. फक्त जे तुम्हाला हवं आहे ते तुमच्या जागेवर बसल्याबरोबर सगळं काही मिळेल. खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात, सोफा सेटवर तुम्ही बसलेला आहात आणि तिथे तुम्हाला सगळं काही अवेलेबल होईल. फक्त बटन प्रेस करायचंय, बटन दाबायचंय आणि जे हवं ते तुम्हाला तुमच्या जागेवर मिळेल. राइट? आणि इतक्या सुखसुविधा असताना कदाचित तुम्ही बीचवर जाऊन तिथे एन्जॉय करू शकता, आनंद घेऊ शकता. दिवसभर समुद्रकिनारे किंवा ती छत्री लावून बसलेला आहात आणि त्या चेअर्स असतात ना, लाँग चेअर्स तिथे असं आरामशीर पाय पसरून आनंदाने बसलेला आहात. याला रिलॅक्सेशन मोड म्हणतात. राइट? असेंडिंग, स्ट्रॅटिश आणि डिसेंडिंग हा पार्ट आहे. निसर्गाचा हा नियम आहे. राइट? निसर्गाच्या नियमानुसार हे कार्य होतं. तर त्यातला स्ट्रॅटिश म्हणजे अगदी आरामशीर बसलेला आहात. राइट? काहीही करायची आवश्यकता नाही. 3 वेळेस, 4 वेळेस जितकं भोजन पाहिजे, जितकं एन्जॉय करायचं आहे, याला एन्जॉय नाही म्हणता येत. याला शिक्षा म्हणता येईल खरं तर. परंतु यालाच लोकांनी किंवा व्यक्तींनी बऱ्याच म्हणजे समाजाने याचा गैरअर्थ घेतलेला आहे. एन्जॉयचा अर्थ काय? फक्त आराम करणे, खुर्चीवर बसून राहणे किंवा बेडवर झोपून राहणे. हा आराम नाही, ही शिक्षा आहे. आणि अ, ही शिक्षा आहे किंवा नाही जर याचा प्रत्यय घ्यायचा असेल, तर जे व्यक्ती बेड रिडन आहेत ना, हॉस्पिटलमध्ये पडून आहेत 2-2 महिने, 3-3 महिने. काही व्यक्ती मी असे पाहिलेले आहेत, जे 8 वर्ष बेड रिडन आहेत. 8 वर्ष. विचार करा त्यांची अवस्था काय असेल. पॅरालिसिसचा एक व्यक्ती होता आणि तरुण व्यक्ती. असं नाही की वृद्ध आहे. 40 वर्षाच्या जवळपास आणि त्याच्या आधी 8 वर्षापासून बेड रिडन. राइट? हालचाल नाही करता येत. पॅरालिसिस झालेला आहे. गंभीर स्वरूपात पॅरालिसिस. आणि ज्यावेळेस त्यांना काही हे प्रॉडक्ट मिळाले आर-जे-जी-एल, ओरिन्झी, नोनिझी ह्या ज्यावेळेस गोष्टी दिल्या गेल्या, हे काही प्रॉडक्ट आता हे मेडिसिन नाहीयेत, परंतु हे फूड सप्लिमेंट आहेत, न्यूट्रिशियस आहेत. तर ह्या गोष्टी दिल्यानंतर तो व्यक्ती उठून बसला. मी त्यांचं टेस्टिमोनियल्स दाखवेन नंतर. परंतु अपार्ट फ्रॉम दॅट बेड रिडन ज्याला तो आराम म्हणता ना, तो आराम नाहीये. ती शिक्षा आहे एक प्रकारची. पेन्स आहेत. परंतु जर सगळं काही इतकं अवेलेबल असेल आनंदाने एकदम, एका जागी बसल्याबरोबर सगळ्या ऑर्डर करा, सगळ्या ऑर्डर पूर्ण होतील. मला सांगा असं जीवन तुम्ही किती दिवस जगू शकाल? किती दिवस असं जीवन जगू शकाल? जास्तीत जास्त 3 किंवा 4 दिवस. 4 दिवसानंतर ते जीवन नीरस होईल, बोरिंग होईल, कंटाळवाणं होईल. असं जीवन नकोसं होईल. राइट? आणि
4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर तो व्यक्ती घराबाहेर पडेल, की मला काहीतरी कार्य करायचं आहे. मला स्वतःला कुठेतरी एंगेज करायचं आहे, इन्व्हॉल्वमेंट करायचं आहे. ज्या माता-भगिनी, गृहिणी घरात असतात आणि ज्यांच्याकडे करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे ही सत्य परिस्थिती झाली आज सध्या. धिस इस व्हॉट द रिॲलिटी अँड फॅक्ट. ज्या माता-भगिनी, महिलांना घरात काही करण्यासारखं नाही, त्यांना फक्त एकच ऑप्शन राहतो. एक तर टेलिव्हिजन, टीव्ही समोर बसणे, रिमोट वगैरे असेल ते किंवा मोबाईल, सोशल मीडिया याच्यावर वेळ व्यतीत करणे. कारण वेळ वेळ, टाईम पास होणं गरजेचं आहे. असं एक समज झालेला आहे ना, टाईम पास. वेळ जात नाही. वेळ जाणं एक-एक क्षण. काही व्यक्ती आहेत असे, वृद्ध व्यक्ती ज्यांच्याशी माझी गाठभेट चर्चा होते. आता त्यांना ते सकाळी आवरून तयार होतात, उठून बसतात. सगळं काही आहे त्यांचं व्यवस्थित. सकाळी उठतात, ब्रेकफास्ट होतो, सगळं काही. पण नंतर त्यांना प्रश्न पडतो, आता मी करू काय? मग तो घड्याळाकडे पाहत बसतील किंवा जे काही एंटरटेनमेंट, मनोरंजन करून किती करतील? हे रिटायरमेंट नंतरची अवस्था सांगतोय मी. आणि असा व्यक्ती ज्याला सगळ्या सुखसुविधा जागेवर उपलब्ध आहेत, तो व्यक्ती सुद्धा ते नीरस आणि कंटाळवाणं जीवन त्याला जगेन असं नकोसं वाटतं, राइट? आता उदाहरणार्थ तुम्ही फार एक्सपर्ट प्लेयर आहात, खेळाडू आहात, फुटबॉल प्लेयर आहात, राइट? आणि 100 गोल केलेत तुम्ही. पण तुम्ही एकटेच आहात. तो जो स्टेडियम आहे त्यामध्ये तुम्ही एकटेच आहात. त्या ग्राउंडवर तुम्ही एकटेच आहात आणि 100 गोल केलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला जो रोमांच ज्याला म्हणतात ना, जिंकण्याचा जी फिलिंग असते, जिंकण्याचा जो रोमांच असतो, तो नाही अनुभवता येणार. का? कारण प्रतिस्पर्धी नाहीये. राइट? प्रतिस्पर्धी नाहीये. आता ही गोष्ट समजून घ्या, की उत्कृष्ट खेळाडू असून सुद्धा, गोल करून सुद्धा, अचीव्ह करून सुद्धा कोणी तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. का? कारण तुमच्या बरोबर कॉम्पिटिशनलाच कोणी नाही, प्रतिस्पर्धा नाही, विरोधी नाही, तर त्या जिंकण्याला सुद्धा अर्थ नाही. राइट? म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्या. कशासाठी? तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन अगदी आनंदी बनवण्यासाठी, खऱ्या अर्थाने रोचक, मनोरंजक किंवा रोमांचकारी बनवण्यासाठी त्याने ही व्यवस्था केलेली आहे. ज्या व्यक्तींना आता मी ज्यावेळेस युरोप किंवा जर्मनीमध्ये होतो, त्यावेळेस सुद्धा मी पाहिलेलं आहे. तिथं हसबंड आणि वाईफ शक्यतो म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मी पाहिलेले आहेत, की ते एकत्र नाहीयेत. सेपरेट आहेत. राइट? आणि त्यांच्याबरोबर कोण आहे माहिती आहे? पेट, पेट. डॉग वगैरे, वगैरे कोणीतरी पाहिजे घरात म्हणून. तुम्ही खूप भाग्यवान आहात. घरात जी सीरियल लागते ना, ह्या सीरियलवरून जर घरात थोडेसे वादविवाद होत असतील, की नाही मला ही सीरियल पाहिजे, नाही मला ते क्रिकेट पाहायचंय. हे बोलणारं, वादविवाद करणारं कोणीतरी आहे. काही व्यक्ती असे की ज्यांच्याकडे ते नाहीयेत आणि म्हणून त्यांना तो एकटेपणा जास्त खातो किंवा भासवतो. मग ते स्पेंड करणार तरी कुठं? आणि म्हणून त्यांच्याकडे ह्या सिस्टम मधून बाहेर पडण्यासाठी ते काय करतात, की काहीतरी मनोरंजन वगैरे निर्माण करण्यासाठी मग बाहेर आउटिंग जास्त करतात. भारत हे राष्ट्र, भारत हा देश असा आहे, की जे सांगते, की तुम्ही इंट्रोव्हर्ट व्हा, अंतर्मुख व्हा. अंतर्मुख झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. खरा आनंद. शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, मौन. मौनचा अर्थच हा होतो, की अंतर्मुख होणे. आरोग्य, संपत्ती, यश प्राप्त होण्यासाठी हा राजमार्ग आहे. राइट? म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या व्यक्ती आहेत आज, त्यांना व्हॅल्यू, त्यांना रिस्पेक्ट करा. जर रिलेशनशिप, लाँग टर्म रिलेशन, नातेसंबंध दृढ करायचे असतील, तर आहे त्या नात्यांमध्ये व्हॅल्यू ॲड करा. घरामध्ये जे 4 व्यक्ती आहेत ना, ह्या 4 व्यक्तींबरोबर बसा, डिस्कस करा आणि आज वेळ काढून बसा जरा त्यांच्याबरोबर, की हा मुलगा आहे, ही मिसेस आहे, ही मुलगी आहे, आई आहे, वडील आहेत. यांच्याबरोबर थोडासा वेळ काढा. जास्त नाही 5 मिनिट, 10 मिनिट एवढं डिस्कशन करा. त्यांना सुद्धा ते फील होणं गरजेचं आहे, की कुणीतरी आहे जे माझी सखोल चौकशी करतंय, आपुलकीने विचारतंय. येऊन जाऊन फक्त एकच गोष्ट विचारू नका. "अभ्यास केला का?" "हां."
कुठे गेला होतास? अभ्यास केला का? आणि ट्युशनला गेलास का? स्कूलवरून किती वाजता आलास? किती वाजता जाणार आहे? वगैरे, वगैरे. फक्त एवढंच नका विचारू. कधीतरी त्याच्या बरोबर ॲज अ फ्रेंड एका मित्रत्वासारखं, मित्रत्वाच्या नात्याने त्याच्याबरोबर डिस्कस करा, चर्चा करा, बसा. राइट? म्हणून जीवनामध्ये ज्या बाधा, संकट येत आहेत, यांना अर्थ आहे. हे निरर्थक नाहीये. याला कारण आहे. हे विनाकारण नाहीये. कॉज आणि इफेक्ट भाग्यवान आहात तुम्ही, म्हणून तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत. आता एखादा कुटुंब, एखादा परिवार ज्याने एक रुपया जमा करून, कष्ट करून एक घर उभं केलं, राइट? आता त्या घर उभं केल्यानंतर ते घराचं जे त्याला पिक्चर दिसते डोळ्यासमोर, ज्या दिवशी ते स्वप्न साकार होईल, त्या दिवशी तो त्याच्या यशोगाथा किंवा त्याची सक्सेस स्टोरी आहे ना, ती सक्सेस स्टोरी सांगू शकतो. किंवा ती सक्सेस स्टोरी सांगताना, की जे काही त्याने अचीव्ह केलेलं आहे, हे अचीव्ह करण्यामध्ये त्याला किती आनंद प्राप्त झाला, याची ग्वाही कोण देईल माहिती ते घर देईल. क्षणोक्षणी, पदोपदी ते घर, त्या घराला ज्यावेळेस तो स्पर्श करेल ना असा, येस, की हे मी अचीव्ह केलेलं आहे. अँड धिस इज व्हॉट कॉल्ड अचिव्हमेंट. आणि हे जर रेडिली अवेलेबल मिळालं तर ते घर असून नसून म्हणजे इट्स ओके, काही हरकत नाही. हे काय प्रत्येकाकडे घर असतं. परंतु त्याचं रिअलायझेशन होणं महत्वाचं आहे. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. आभाराची दिव्य शक्ती आपल्याला हेच शिकवते, की तुमच्या जीवनामध्ये आज जे काही आहे, त्याच्यासाठी सर्वप्रथम काय करा? ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. जीवनामध्ये ग्रॅटिट्यूड करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये या विश्वामध्ये, की ज्याचं सोल्युशन नाहीये. या जगामध्ये पहिल्यांदा चावी बनवली जाते. त्यानंतर कुलुपाचं निर्माण होतं. लॉक अँड की हा कन्सेप्ट आहे. की चावी पहिलं निर्माण होते आणि नंतर कुलूप बनलं जातं. कारण ते कुलूप लॉक करण्यासाठी चावी पाहिजे ना. विदाऊट की इट इज नॉट पॉसिबल. लॉक करण्यासाठी जर चावी लागत असेल, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी प्रथम सोल्युशन असतं आणि नंतर प्रॉब्लेम निर्माण होतात. लक्षात आलं? आणि आता तुमच्या जीवनामध्ये जी पण काही, ज्या पण काही व्यथेतून, दुःखातून किंवा अजून काही याच्यातून तुम्ही पास होत आहात फॉर एक्झाम्पल, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एक तर हेल्थ आहे. म्हणजे उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी जे पण काही लागेल, हे हे रिसोर्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ते फक्त जागृत करणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी दरवेळेस पैसे खर्च करायचे नाही. विना पैशाच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या क्षणापासून आत्ता इमिडिएटली चालू करू शकतात. राइट? पहाटे उठण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे का? बरं. सूर्यनमस्कार करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे का? बरं, रीडिंग करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे का? जे काही पुस्तक 10, 15, 20, 25 किंवा 100, 200 ला मिळेल. हे पुस्तक जे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आहे. असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या घरामध्ये चांगली पुस्तकं नाहीयेत. 2-4 पुस्तकं तरी आहेत. परंतु रीडिंग करण्यासाठी म्हणजे ज्याला आपण कारणं देतो, बहाने बनाते हैं, ते एक्सक्यूज देतो, ते कुठलं एक्सक्यूज आहे? तिथं पैसे नाही लागत. तिथे अंतःकरणातून चिकाटी किंवा कन्सिस्टन्सी लागते. राइट? उत्तम आरोग्य म्हणजे सूर्यनमस्कार असेल, जॉगिंग असेल, प्राणायाम असेल, ध्यान असेल, मेडिटेशन असेल, याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे? आणि इतकी धनसंपत्ती, इतके रुपये तर प्रत्येक व्यक्तीकडे आहेत, की तो कमीत कमी YouTubeचं किंवा इंटरनेटचं रिचार्ज करू शकेल, राइट? ते पण महिन्याभरासाठी. 1.5 जीबी पर डे. बऱ्याच व्यक्तींना तर हा पण प्रश्न पडतो, की हे खर्च कुठं करायचे एवढे? 1 जीबी, 1.5 जीबी, राइट? म्हणजे ते सुद्धा उपलब्ध आहेत. आई-वडिलांशी बोलण्यासाठी पैसे लागतात का? बरं, कुटुंबाची मिसेस असेल, मिस्टर असेल यांच्याबरोबर अंतर्मनातून सलोखी निर्माण करण्यासाठी, त्यांचं अस्तित्व, त्यांची उपस्थिती यांची जाणीव करण्यासाठी पैसे लागतात का? आणि मुलांना, जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जर आता पुस्तकं असतील, शालेय पाठ्यपुस्तक, वही, पेन, पेन्सिल असेल, तर अभ्यास करण्यासाठी काय लागेल? पण आपण सगळ्या गोष्टी फक्त एकाच ठिकाणी कनेक्ट करतो. आता ज्या पण गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, याचं जर कुणी पालन केलं,
याला जर कोणी फॉलो केलं तर धनसंपत्ती बाय डिफॉल्ट आहे. धनसंपत्तीचा वर्षाव होईल, परंतु त्याच्या आधी काय करावं लागेल? त्याच्या आधी हे प्रॅक्टिस फॉलो करावं लागेल आणि दिस इज व्हॉट कॉल्ड लाईफ बेसिक लाईफस्टाईल ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन. आकर्षणासाठी, आकर्षण निर्माण करण्यासाठी ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा जेवढे उपस्थित आहे प्रत्येकालाही सांगतो की ब्रह्ममुहूर्त कधीही चुकवू नका. ब्रह्ममुहूर्त जर आपल्या जीवनामध्ये फॉलो करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होईल. राईट? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि बऱ्याच वेळा एखादा गुच्छ जरी असेल ना चावीचा, तरी सुद्धा त्यामध्ये एक अशी चावी पण आहे ज्याच्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. परंतु त्यासाठी काय पाहिजे? पेशन्स ठेवणं फार, फार, फार गरजेचं आहे. आता एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि ही रिअल स्टोरी आहे. राइट? सिल्व्हेस्टर स्टेलोन हे एक फार मोठे प्रसिद्ध कलाकार, अभिनेता USA मधील ॲक्टर आहेत हे. फार मोठे फेमस ॲक्टर आहेत सिल्व्हेस्टर स्टेलोन. यांच्या जीवनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना राहण्यासाठी घर नव्हतं. म्हणजे परिस्थिती एकदम डाउनफॉल झाली होती आणि त्यावेळेस त्यांना न्यूयॉर्क रेल्वे बस स्टेशनवर, बस स्टँडवर 3 दिवस राहावं लागलं होतं. 3 दिवस कारण घर नाही राहण्यासाठी किंवा तेवढे पैसे नाहीयेत. परंतु त्यांच्याबरोबर त्यांचा कुत्रा पण होता, डॉग. आणि त्यांचा आवडता कुत्रा. त्या कुत्र्याला सुद्धा त्याला सुद्धा त्यांना विकावं लागलं $25 साठी. का? कारण स्वतः खाण्यासाठी काही नाही तर त्याला कुठून खाऊ घालणार? मग म्हणजे त्याचे हाल अपेष्टा होऊ नये म्हणून त्याला त्यांनी सोल आउट केलं. राइट? त्याला विकल्यानंतर आता त्यांना कळेना आता काय करायचं आणि समहाऊ त्यांना छोटंसं त्यांची रोजगाराची अवेलेबिलिटी झाली. त्यानंतर कसं तर गुजराण होत होतं. त्यानंतर त्यांनी एक फाईट पाहिली बॉक्सिंग. मोहम्मद अली आणि चक वन प्लेयर आणि मोहम्मद अली यांची जी फाईट पाहिली, त्या फाईट पाहिल्यानंतर बॉक्सिंग कॉम्पिटिशन पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, आयडिया, की मी याच्यावर मूव्ही बनवू शकतो. आणि त्यांनी एक पटकथा लिहायला सुरुवात केली. 20 तास, 20 अवर्स ते त्या कथेमध्ये रमून गेले. म्हणजे 20 तासांपर्यंत त्यांनी ते कंटिन्यूशन मध्ये एक कथा लिहिली. त्या त्या मूव्हीचं नाव कुठली मूव्ही होती ती? रॉकी. रॉकी इन ट्रू स्टोरी आहे, राइट? ट्रू स्टोरी आहे. कुणाचं तरी जीवन आहे याच्यात. याच्यात ते जीवन निर्माण झालेलं आहे. रॉकी या फेमस मूव्ही त्याची त्यांनी स्टोरी लिहिली आणि ती स्टोरी घेऊन ते स्टुडिओमध्ये गेले. स्टुडिओमध्ये गेल्यानंतर जे कोणी जाणकार व्यक्ती होते त्यांनी ते पाहिलं आणि त्यांच्या पुढे तो सीन तयार झाला. म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो, की तुम्ही ॲक्टर नाहीये, तुम्ही डायरेक्टर पण आहात. तुमच्या जीवनाची स्क्रिप्ट दिसली पाहिजे. तर त्यांनी ती स्क्रिप्ट पाहिली, ते जे डायरेक्टर होते आणि त्यांना ते दिसायला लागलं संभाव्य, की हे फार मोठी किंवा अ, फार फेमस होऊ शकते किंवा खूप चांगला बिझनेस अट्रॅक्ट होऊ शकतो या मूव्हीमुळे. आणि त्यांनी अ, ते करण्याची तयारी दाखवली. स्टुडिओ तयार होतं ती मूव्ही पर्चेस करण्यासाठी. किती रुपयांमध्ये माहिती आहे? $1,25,000 1,25,000 अमेरिकन डॉलर एवढी मोठी रक्कम द्यायला ते तयार होते. डील झाले होते. फक्त प्रॉब्लेम एक होता, की हे जे सिल्व्हेस्टर आहेत यांची कंडिशन, अट एकच होती. काय अट होती? की ह्या मूव्हीमध्ये मी पार्टिसिपेट करणार ॲज अ हीरो, प्रमुख कलाकार, ॲक्टर म्हणून तुम्ही मला हा रोल देणं गरजेचं आहे. आणि जे की त्या व्यक्तींना स्टुडिओला नको होतं. ते म्हणाले, "आम्ही तुम्हाला नाही घेऊ शकत. जो कोणी आता सध्या स्टार आहे, त्या स्टारला आम्ही घेणार आहोत." राइट? त्यांनी रिजेक्ट केलं. त्यांनी रिजेक्ट केलं यांचं प्रपोजल.
की आम्ही तुम्हाला स्टार म्हणून घेऊ शकत नाही. राइट? यांनी पण ऍक्सेप्ट केलं. हे म्हणाले, "मी नाही देणार. मी माझी कथा, स्टोरी तुम्हाला देणार नाही." रिजेक्टेड किंवा मी सुद्धा डिनाय करतो, नकार देतो. मला नकोय तसं. जर स्टोरी हवी असेल तर मला पण घ्यावं लागेल आणि ते सुद्धा प्रमुख कलाकार म्हणून. काही दिवसानंतर स्टुडिओ कडून पुन्हा एकदा दुसरा प्रपोज झालं, की "ठीक आहे, आम्ही तुमची अमाउंट जी काही ती अमाउंट ठरलेली आहे, ही अमाउंट ही प्राइस वाढवतो. ₹2,50,000 $2,50,000 USD आम्ही तुम्हाला देत आहोत, परंतु कथा मात्र आम्हाला द्या." आणि अमेरिकेमध्ये हे स्ट्रिक्ट आहे. कुठलीही कथा म्हणजे त्याच्यावर हे नाही करता येत, की कुणाची तरी कथा आहे आणि तुम्ही लिहिली आणि कथेचे बारकावे आहेत ते त्यांनीच लिहिलेले होते. त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळत होतं. अ, म्हणजे तिथे एक लॉ आहे, की त्या लॉ प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी इव्हन सॉफ्टवेअर पायरेटेड सुद्धा तिथं फार मोठा गुन्हा आहे. तर त्यांनी ती ऑफर पुन्हा धुडकावून लावली. तिसऱ्यांदा ऑफर आली. ₹3,50,000 $3,50,000 USD. तरी सुद्धा ते म्हणले, "नाही, मी माझ्या निर्णयावर अटळ आहे." त्यानंतर डील झाली. कितीला माहिती आहे? $35,000 $35,000 मध्ये डील झाली आणि हिरो कोण होते? सिल्व्हेस्टर. म्हणजे एवढी मोठी किंमत त्यांनी मोजली. $35,000 मध्ये फक्त ती कथा त्यांनी विकली. 3,50,000 वरून 35,00,000 35,000 परंतु कलाकार मात्र मी. आणि ज्या क्षणी ती मूव्ही रिलीज झाली त्यानंतर हिस्ट्री त्या मूव्हीने हिस्ट्री बनवली. सर्वश्रेष्ठ त्या फिल्मचा अवॉर्ड, संपादक किंवा कथेचा अवॉर्ड, इव्हन बेस्ट ॲक्टर म्हणून बेस्ट ॲक्टर म्हणून जो पुरस्कार मिळाला तो सुद्धा कुणाला मिळाला? सिल्व्हेस्टर स्टेलॉन. राइट? म्हणजे जीवन जे रेंगाळत चाललं होतं ते तिथून जे अतिउच्च भरारी घेतली, गगन भरारी घेतली त्यांनी. हे शक्य आहे. धिस इज व्हॉट पॉसिबल. इट इस पॉसिबल. जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं. आणि सगळ्यात आधी काय केलं माहिती त्यांनी? त्या $35,000 मधून जो कुत्रा त्यांनी डॉग त्यांचा पेट $25 ला विकला होता. $25 ला जो विकला होता, तो कुत्रा त्यांनी पुन्हा विकत घेतला. कितीला माहिती आहे? $15,000 $15,000 याला त्यांनी तो पर्चेस केला. येस, इतक्या मोठ्या प्रमाणात व्यक्ती सक्सेसफुल होऊ शकतो. आणि आज म्हणजे त्यानंतर जर हिस्ट्री पाहिली, तर त्यांच्यानंतर त्यांचं जीवन जे आहे, ते पूर्णपणे म्हणजे बऱ्याच मोठ्या अतिउच्च लेव्हलला त्यांनी शिखर गाठलं. म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये काही बाधा असतील, काही अडचणी असतील, तर त्या बाधा आणि अडचणी हा निसर्गाचा नियम आहे. हा तुमचा किंवा माझा बनवलेला नियम नाही. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये बेस्ट व्हायचं असेल, तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या अडी-अडचणीतून, समस्यातून, संकटातून जावं लागेल. राइट? आणि हे जे बाधा किंवा चॅलेंजेस किंवा संघर्ष येतात, हे कशासाठी येतात? तुम्हाला स्ट्राँग बनवण्यासाठी येतायत. ज्या वृक्षाने जे वृक्ष एखादं झाड तुम्ही लावलं, गॅलरीमध्ये लावलं, ज्याला सूर्यप्रकाश मिळाला, वेळोवेळी तुम्ही पाणी टाकलं, कुंडीमध्ये, राइट? चांगली मोठी 3 फूट, 4 फुटाची मोठी कुंडी घेतली, भरपूर माती होती त्याच्यात. आणि अशा मोठ्या कुंडीमध्ये तो वृक्ष लावला आणि त्या वृक्षाला जतन केलं. 2 वर्ष, 3 वर्ष, 10 फूट, 15 फूट उंच झाला. पण त्या वृक्षाने कधी पाऊस नाही पाहिलेला. त्या वृक्षाने कधी माती, जी खरी माती आहे, जमीन त्यात पाळे-मुळे घट्ट पसरवावे लागतात, हे जर पाहिलं नाही आणि तो वृक्ष तुम्ही वृक्षारोपण केला कुठेतरी विथआऊट सपोर्ट 15 फूट उंच झालेला आहे. पहिल्या पावसात, पहिल्या छोट्याशा वादळ वाऱ्यात तो वृक्ष उन्मळून पडेल, कोलमडून पडेल. त्या वृक्षाच्या मुळांना माहिती नाहीये जमिनीमध्ये स्ट्रेंथ किंवा तग कसा धरून ठेवायचा. राइट? नाही माहिती. पहिल्या वादळ वाऱ्यात तो वृक्ष कोलमडून पडेल. आणि बरेचसे पालक आपल्या मुलांना असा वृक्ष बनवत आहेत. त्यांना सगळ्या सुखसुविधा जागच्या जागी, वेळोवेळी, जागेवर
बिना काही करता सगळं देत आहेत, राईट? आणि जर असं दिलं आणि त्यांना ते रिअलाईज नाही झालं, त्यांना त्याची जाणीव झाली नाही, तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांकडून, अशा मुलाकडून काय एक्सपेक्ट करणार? आणि हा मननचिंतन करण्याचा सब्जेक्ट आहे, राईट? मुलांना सगळं द्या, परंतु त्याबरोबर बरेच पालक असं बोलतात ना, की अ, मी माझ्या मुलांना ते सगळं काही देणार आहे, जे मला माझ्या बालपणात नाही मिळालं. अगदी चांगली गोष्ट आहे, सगळं काही द्या. परंतु तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला एक गोष्ट मिळाली होती, ज्याला संस्कार म्हणतात, ज्याला कल्चर म्हणतात. ते संस्कार आणि कल्चर पण द्या ना. ते सुद्धा देणं गरजेचं आहे, राईट? आणि इथून पुढे जर जीवनामध्ये जर काही संकट आलं, समस्या आले, तर ते कसं ओळखायचं ही समस्या आहे का अनकम्फर्ट? लोकं आजकाल आपलं जे अनकम्फर्ट आहे ना, त्याला सुद्धा समस्या समजतात. अनकम्फर्ट. झोपण्यासाठी जर झोप लागली नाही व्यवस्थित, गादी व्यवस्थित नव्हती, तर ते म्हणतात किती प्रॉब्लेम आहे, राइट? हा प्रॉब्लेम नाही, हे अनकम्फर्ट आहे. हे थोडंसं असुविधा आहे. असुविधेला चॅलेंज किंवा समस्या समजू नका. संकट कशाला म्हणतात? जिथे प्राण जाण्याची वेळ आलेली आहे, राइट? घराला आग लागलेली आहे. ते संकट, ते प्रॉब्लेम. बाकी सगळ्या असुविधा आहेत. आणि ह्या सगळ्या असुविधांना, या असुविधांमुळे स्वतःला व्यथित किंवा भयभीत किंवा आक्रांतित करून घेण्याची आवश्यकता नाही. हां, म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्याच्यातून अ, बाहेर पडत गेलात किंवा काम करत गेलात त्यावर, तर तुमच्या जीवनामध्ये अतिशय सुखकर, सुखमय गोष्टी घडतील. आज तुम्हाला टॉपमध्ये, इंडस्ट्रीमध्ये ज्या पण क्षेत्रात तुम्ही आहात किंवा वर्ल्डमध्ये जे फेमस पर्सनॅलिटी आहेत, ज्या अतिउच्च लेव्हलला आहेत, असं जर कोणी दिसत असेल, तर त्यांच्या त्या स्मित हास्य म्हणजे चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ना, त्याच्या पाठीमागे एक स्टोरी आहे. उनके मुस्कुराते हुए चेहरों के पीछे उनकी एक सक्सेस यशोगाथा है. त्यांची एक स्टोरी आहे. सक्सेस स्टोरी आहे आणि म्हणून ते सांगू शकतात. ज्याप्रमाणे घर निर्माण करण्यासाठी त्या घरातील कुटुंब, पती, पत्नी किंवा बाकी सगळ्यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि खरोखर असं जर घर निर्माण केलं असेल, तर त्या घरात गेल्यानंतर शक्यतो वास्तुदोष राहणारच नाही. पहिली गोष्ट आणि बरेच व्यक्ती आहेत ज्यांना वास्तू माहिती पण नाही, वास्तुशास्त्र पण माहिती नाही. परंतु ज्यावेळेस त्यांच्या घरात वास्तू चेक करायला जर गेलो ना कुणी किंवा आचार्य गेले आणि वास्तू पाहतात, तर ते म्हणतात, "हे सगळं बरोबर आहे. ह्याच्यात प्रॉब्लेमच नाही काही." सग आणि हे अजाणतेपणे झालेलं आहे, राइट? आणि मोस्ट ऑफ द टाईम जैन व्यक्ती जे आहेत ना, त्यांच्या घरात अशा गोष्टी घडलेल्या असतात. का? किंवा बरेच व्यक्ती आहेत. जे योगदान करतात, जे सेवा करतात, जे सेवा देतात, त्यांच्या घरामध्ये परमेश्वरच ब्रह्मांड युनिव्हर्स त्यांची काळजी घेतो. आणि सगळ्या काही गोष्टी योग्य पद्धतीने मांडलेल्या असतात. आणि बरेचसे व्यक्ती असे पण आहेत, की मग ज्यांच्या जीवनामध्ये बाय डिव्हाइन प्लॅनिंग दैवी योजनेनुसार त्यांच्या जीवनामध्ये कोणीतरी येतं आणि त्यांना मग गाईड करायला लागतं, की हां, हे जर तुम्ही थोडंसं करेक्ट केलं, तर चांगल्या गोष्टी घडतील किंवा वास्तू तुमची बॅलन्स होईल. पण बरेचसे व्यक्ती असे आहेत, की ज्यांच्याकडे करोडो रुपये होते, परंतु वास्तू बॅलन्स नसल्यामुळे ते गमवावे लागले आणि त्यांना कोणी सांगणारं भेटलं नाही. आणि कदाचित भेटलंही असेल, परंतु त्यांना ती सद्बुद्धी झाली नाही, की आपण सुद्धा आपल्या वास्तूमध्ये परिवर्तन करावं, राइट? जर तुमच्या जीवनामध्ये कोणी तुम्हाला येऊन सांगत असेल, की हा बदल करा, याच्याने बदल घडेल, सकारात्मक परिवर्तन होईल, जीवनाची दशा बदलेल, तर हे सुद्धा चांगलं लक्षण आहे, की कोणीतरी येऊन सपोर्ट करते. जर तुम्ही ह्या कम्युनिटीमध्ये असाल, बाय द वे ठीक आहे. जसं पण तुम्ही श्रवण करताय, जे पण तुम्हाला शक्य आहे, तुम्ही तुमच्या कृतीमध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. कमीत कमी हे शब्द कानावर श्रवण होत आहेत. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तुम्ही एका चांगल्या पाथवर आहात किंवा भाग्योदय आहे. राइट? बऱ्याच व्यक्तींना हे सुद्धा नाही मिळत. परंतु एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या आता, जे काही आपण डिस्कस केलेलं आहे. स्पीड ब्रेकर हा शब्द लक्षात ठेवा. स्पीड ब्रेकर.
शो स्टॉपर नाहीये हा, स्पीड ब्रेक करणार आहे. पण स्पीड ब्रेक का होतो? गती वाढवण्यासाठी, राईट? आणि याच सगळ्या गोष्टी आपण वन डे वर्कशॉपमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. डिटेलमध्ये. आता हे फक्त 1 अवर जस्ट इंट्रोडक्टरी सेशन आहे. परंतु ज्यावेळेस हा वन डे वर्कशॉप होईल, त्यामध्ये आपण हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी यामध्ये ॲक्चुअल काम करणार आहोत. हेल्थ मास्टरीसाठी जो काही एक वर्कशॉप आहे, आयुर्वेद कसा सपोर्ट करेल, जीवनाची गुणवत्ता कशी वाढवता येईल त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. रिलेशनशिपवर दृढ अजून त्यामध्ये मजबूत नातेसंबंध किंवा सखोल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ज्यामध्ये आहे, असे दृढ नातेसंबंध निर्माण करण्यासाठी काय काय करावं लागेल. आजपर्यंत प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करत आलेला आहे. नातं जरी दोघांचं असेल, पती पत्नी असतील, तरी दोघही इंडिव्हिज्युअल विचार करत आहेत. दुसऱ्याचे नियम समजून घेत नाहीत. दुसऱ्याचे नियम, तो जो व्यक्ती आहे त्याची स्वतःच एक अस्तित्व, आयडेंटिटी आहे आणि त्या व्यक्तीचे पण काही नियम आहेत. त्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं, तर तो व्यक्ती कसं काय तुमचं ऐकेल? आता हे काय करावं लागेल त्यासाठी? हे सुद्धा आपण त्या रिलेशनशिप मास्टरीमध्ये शिकणार आहोत. करिअरमध्ये ग्रोथ कशी करायची ते पण आपण शिकणार. करिअरचे पण काही रूल्स आणि रेग्युलेशन आहे. आणि वेल्थ मास्टरी, आता तुमची धनसंपत्ती याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, याच्यावर डिपेंड आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती अर्निंग करणार आहात. राइट? अदरवाईज इट इज नॉट गोइंग टू हॅपन. स्वकष्टाने निर्मित धनसंपत्ती, वैभव याचं फार मोठं अस्तित्व आहे. आणि काही व्यक्तींना बाय डिफॉल्ट गॉड ग्रेस, परमेश्वराच्या कृपेने जर मिळाला असेल, तर तुमच्याकडे जर 10% आहे, तर त्याला 100 कसं करता येईल, हे सुद्धा स्किल आहे. गॉड गिफ्टेड आहे. एखाद्या व्यक्तीला 10 करोड रुपये जर मिळाले असतील आणि तो फक्त म्हणाला नाही आता 10 करोड येस एवढंच मेंटेन करायचंय. तर तुम्ही स्टॅगन्ड झालात, स्ट्रॅटिश मोड मध्ये झालात, आराम खुर्चीवर बसलेला आहात. त्याची पुढची स्टेप काय माहितीये? डिसेंडिंग, अगदी द्रुत गतीने खाली पडाल. राईट? म्हणून ह्या 10 करोड पासून 100 कसं जाता येईल याचा विचार करा. आणि फक्त विचार तर करायला सुरुवात करा. विचार जसं करायला सुरुवात कराल, तसं जीवनामध्ये मार्गदर्शक मिळत जातील. अजून एक कोट आहे खूप छान. सेवा करने से क्या फल मिलेगा ये कभी मत पूछो, कभी मत सोचो. सेवा करने से क्या फल मिलेगा? सेवा करने का मौका मिला है यही फल है. जर सेवा करण्याची संधी मिळत असेल ना, तर हेच सगळ्यात मोठं फळ आहे. आणि जर खरंच एखाद्या व्यक्तीला दान द्यायचं असेल ना, तर ते दान देताना सुद्धा, दान देताना धन्य होतो दान देणारा, घेणारा नाही. कोणीतरी तुमच्याकडून दान घेत आहे याच्यासाठी स्वतःला भाग्यवान समजा, की मी कुणाची तरी मदत करू शकलो. असं नका समजू, की मी कुणाची तरी मदत केली म्हणून मी ग्रेट आहे. नाही, तुम्ही ग्रेट नाही. तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. आणि कदाचित त्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळे किंवा त्याने जे स्वीकार केला आहे, याच्यामुळे तुमच्या कितीतरी पिढ्या आनंदी राहतील. तुमच्या मुलाबाळांना त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. म्हणून दुसऱ्याची मदत करा कमीत कमी. तुमच्या घरात जर कुटुंब आहे, मुलं आहेत, जे पण कोणी आहेत, जे आप्त स्वकीय आहेत, त्यांच्या सुखासाठी तरी आज जे तुम्ही देत आहात तेच तुम्हाला पुन्हा रिटर्न मिळेल. राइट? ही गोष्ट फार, फार, फार महत्वाची आहे. एक छोटासा व्हिडिओ मला शेअर करायचा आहे. त्यानंतर आपण कन्क्लूड करूया. अजून कोणाला काही डिस्कस करायचं आहे का? जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. अ, तोपर्यंत मी एक व्हिडिओ माझा शेअर करतो. जस्ट अ मिनिट. आणि याच्यावर मनन, चिंतन, सखोल अभ्यास करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. राईट? आणि त्यासाठी जीवनामध्ये त्यासाठी जीवनामध्ये शिक्षक असणं फार, फार, फार महत्वाचं आहे. राइट? ओके, व्हेरी गुड. येस.
सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? येस. हे काय तुझ्यासारख्या मोठ्या माणसानं मास्तर माणूस कितीही मोठा असला तरी तो लहानच असतो आई समोर आणि गुरु समोर. छान. मी आता आपल्याकडेच येणार होतो. हा कशी काय तब्येत? बरी आहे. तुम्ही अगोदर सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती मास्तर. अरे या 2 बायासाठी गाडी नाही गरीबाना. घे. हे काय मास्तर? पैसे. पण मी हे तुम्हाला दिले होते. पण मी मागितले नव्हते आणि मागणारही नाही. हा देह उभा आहे तोपर्यंत. बरं ठाऊक आहे तुला दया आली माझ्या दागिरी घ्यायची म्हणून दिलेस तू हे पैसे मदत म्हणून. तसं नाही मास्तर. आपण बसा तरी. दान द्यायला शिकलोय मी. शिकवलोय मी. दुसऱ्याच्या पैशावर संसार चालवायचा असता त्या शिक्षकाच्या वगैरे कशाला पत्तर असतं मी. पण मास्तर मी कुणी परकाचा आहे. तुमच्याच हाताखाली शिकलो. त्याची परतफेड समजा हवं तर. महेश ज्ञानाचं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे काय परतफेडीची बाजारपेठ वाटली तुला? तसं म्हणायचं नव्हतं मला मास्तर. हवी तर गुरुदक्षिणा समजा. हा गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर शाळेला दे. ज्या शाळेत तू शिकलास त्या शाळेला. जुनी इमारत आता पुरत नाही म्हणून नवी इमारत बांधण्यासाठी निधी गोळा करतो आम्ही. किती देऊ मास्तर? 1 लाख. 1 लाख किती सहज शब्द उच्चारलास रे. काय रे लाख म्हणजे किती शून्य असतात रे एकावर? तर सांगू त्या लाखातला 1 हा आकडा तेवढाच खरा आहे कारण तो तुझ्या वडिलांच्या कामाईचा आहे. बाकीची सारी शून्य खोटी आहेत कवडी मोलाची. पण मास्तर हे पैसे माझे आहेत. नाही ही सुद्धा तुझ्या वडिलांची कमाई आहे. ही लक्ष्मी कमवायला तुझ्या वडिलांना काय कष्ट पडले त्याची कल्पना नाही तुला. कारण कष्टाशिवाय मिळेल ही लक्ष्मी तुला. खरं सांग यातली 1 पैसे तुझ्या कमाईची आहे का? तुझ्या वडिलांनी कमवलेल्या लक्ष्मी भर झाल्याची सोडून उलट तू दोन्ही हाताने उधळतोयस. मास्तर सारा गाव बोलतोय. रेस जुगार गाणी बजावणी दारू हे ज्या गोष्टी उघडपणे कबूल करायला लाज वाटते त्या कबूल कधी माणसानं. शाळेत अनेकदा कान धरलाय तुझा त्या अधिकाऱ्यानं बोलतोय मी. का गाव नकोस. असं अधिकारानं बोलणारं राहिलं नाही कोणी. बाबा गेल्यानंतर ज्याचं ऐकून घ्यावं असं कोणीही राहिलं नाही. तुमच्या तोंडून बाबाच बोलताय. आयत्या मिळालेल्या लक्ष्मीची कदर नसते माणसाला. तुलाही नाही. एक लक्षात ठेव हे ऐश्वर्य तुझं नाही. तुझ्या वडिलांचा तू एक विश्वस्त आहेस. तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तुझ्या कमाईच्या पैशाची दे. मास्तर तुझ्या वडिलांच्या कमाईच्या 1 लाख रुपयापेक्षा तुझ्या कष्टाचे 1000 रुपये जास्त मोलाचे वाटतील मला. पण तू समजतोस तितकं ते सोपं नाही. त्यात कठीण तर काय आहे ते जगाच्या उघड्या मैदानात उतरल्याशिवाय कसं कळणार तुला? वडिलांचं नाव न सांगता एक साधा माणूस म्हणून जगाच्या बाजारात पाऊल टाकशील तेव्हा तुला हे कळून येईल की वेळेला 2 रुपये मिळवणं देखील किती कठीण येते. पण तुला ते जमणार नाही. असं का म्हणता मास्तर? कष्टाची श्रमाची सवय नाही तुला. खरे सांगू तुला स्वतःच्या कमाईच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही या जगात. एकदा प्रयत्न करून पहा म्हणजे कळेल. येतो मी. I think this is also one of the best thing ever. ही पण एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख बनवेल, राईट? आणि आपल्या मुलांना सुद्धा हेच शिक्षण देणं फार फार महत्वाचं आहे. प्रत्येक शाळा, कॉलेज, इन्स्टिट्यूशन, ट्युशन, प्रत्येक संस्था यामध्ये ह्या गोष्टीची आवश्यकता आहे. जर सुख शांती हवी असेल तर, सुख शांती शाश्वत सुख हवं असेल तर, शाश्वत सुख शांती प्रेम हवं असेल तर, आनंद हवा असेल तर, अंतर्मुख मौन होणं जर वाटत असेल तर, आरोग्य हवं असेल तर, संपत्ती हवी असेल तर, येस ग्रुपवर सेंड करेन मी हे. तुम्ही पण सगळ्यांना सेंड करा. ज्याला ज्याला कोणाला शक्य आहे त्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ग्रुपमध्ये टाका. आणि प्रत्येकाला सांगा की सॅटरडे संडे हा प्रोग्राम आहे. स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्या. आणि विनोद पाटील हंसकृपा या YouTube चॅनलवर जायला सांगा. आता मी माझं नाव सांगायला लागलोय ह्या चॅनलवर. अदरवाईज मी माझं नाव सुद्धा कधी सांगत नव्हतो. प्लस सांगणं का गरजेचं आहे कारण हे रिअलाइज व्हावं म्हणून
आणि जो जे व्हिडिओ तुम्ही पाहाल ना, त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर केलेलं आहे, परंतु लाईक करा, लाईक आणि शेअर पण करा. हे लाईक आणि शेअर हे आज ह्या समाजाची गरज आहे. तुम्ही कुणाचं तरी भलं, कुणाची तरी मदत करत आहात, राइट? आणि त्या मदतीसाठी प्रत्येकाने शेअर करणं गरजेचं आहे. जेवढे पण व्हिडिओ आहेत, फॉर एक्झाम्पल 20, 30, 25, 40 लोकं पाहतायत. कमीत कमी 40 लोकांचं लाईक तर पाहिजे आणि हे YouTube ठरवतं. काय? की हा व्हिडिओ मग प्रमोट करूया. कितीतरी विद्यार्थी पाहतील ना, त्या विद्यार्थ्यांचे कितीतरी आज ज्यावेळेस मी त्या नोट्स वाचल्या, म्हणजे कालच पाहिल्या त्या प्रोग्रामवरून आल्यानंतर आणि सहज मी पाहत होतो, तर त्यांना IAS ऑफिसर बनायचंय. तर यांना मार्गदर्शन पाहिजे का नको? कोणीतरी सांगणारं पाहिजे आणि प्रत्येकाच्या आतमध्ये एक क्षमता आहे. IAS कुठल्या दुसऱ्या ग्रहावरून नाही आहेत, इथूनच आहेत. आपल्याच आजूबाजूचे काही व्यक्ती आहेत. परंतु फक्त हे श्रीमंतांची मक्तेदारी नाहीये. फक्त रिच क्लास पीपलच होऊ शकतात असं पण नाही. सगळेजण होऊ शकतात. आणि आनंद सर, जे बिहारमध्ये आहेत, आनंद सर, त्यांनी कितीतरी गरीब विद्यार्थ्यांना इतक्या लेव्हलला बनवलं, की ते IIT मध्ये प्रवेश करू शकले. काही व्यक्ती, काही विद्यार्थी USA मध्ये जाऊन सर्व्हिस नासामध्ये सुद्धा त्यांचा एक विद्यार्थी आहे, राइट? आपणही कुणाच्या तरी जीवनामध्ये निमित्त बनू शकतो. येस, मी जे काही बोलतोय हे जर तुम्हाला रिअलाईज होत असेल आणि कमीत कमी त्या YouTubeला जो चॅनल आहे ना, तो तो थोडासा स्प्रेड करा. बरं, जो तुम्ही व्हिडिओ पाहता त्याला लाईक तर करा. चॅट बॉक्समध्ये कमीत कमी एवढं लिहा, येस म्हणून. हे तुम्ही कराल, राइट? लिहू शकता का? हे ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये जायचंय आपल्याला. येस, ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये जाणं गरजेचं आहे. जे तुम्ही येस टाइप कराल आणि लक्षात ठेवा, तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीला ट्रेनर बनायचंय. तुम्ही निवडलेले खास परमेश्वराने निर्माण केलेले आहेत असे व्यक्ती. ओके? स्कूलचा व्हिडिओ पण मी येस, जस्ट अ मिनिट हां. आता एक कंडिशन अशी झालेली आहे, की बरं ठीक आहे, मी तो व्हिडिओ जरासा ऑन करतो. जस्ट जस्ट अ मिनिट हां. येस. एक व्हिडिओ कालचा पण दाखवतो. परंतु सर्वांना माझी अ, विनंती आहे, की तुम्ही कुणासाठी, कुठल्यातरी विद्यार्थ्यासाठी किंवा त्या आई-वडिलांसाठी शेअर करा, ज्यांचा मुलगा किंवा मुलगी शिकत आहे. राइट? त्यांचं सुद्धा भलं होईल. जस्ट अ मिनिट. इंटरनेटला थोडासा इश्यू आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुणी शेअर केला होता? जगदीश सर, हा व्हिडिओ तुम्ही शेअर केलाय का नवनाथ सरांनी केलेला आहे? मी केलंय सर. अच्छा, तुम्ही केलाय. ओके. सरांकडनंच आलंय. ओके. राइट. मी प्ले करायचा प्रयत्न करतो. येस. व्हिडिओ डाउनलोड होईल तोपर्यंत. पण प्रत्येकाने कमीत कमी एवढी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी हां. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पण शाळा, कॉलेजमध्ये तुम्हाला वाटतंय, की इथे थोडंसं डिस्कशन होऊ शकतं. तुमची जर ओळख परिचय असेल तर क्लासेसमध्ये सुद्धा कमीत कमी 20, 25, 50 विद्यार्थ्यांना जरी हा मेसेज गेला आणि काल तशी बऱ्यापैकी स्ट्रेंथ होती. अ, ओके. मी एक व्हिडिओ शेअर करतो. येस. जस्ट अ मिनिट हां. ओके. मी कालच्या प्रोग्रामचा एक व्हिडिओ फक्त दाखवतो तुम्हाला. येस. काल एक छोटासा प्रोग्राम जो घेतला होता. स्क्रीन विजिबल आहे का? जगदीश सर? येस सर. ओके.
व्हेरी गुड सर. खूप खूप धन्यवाद. अजून पण बरेच पिक्चर्स असतील, बरेच स्नॅप्स असतील. तर ते सुद्धा मी शेअर करेन नंतर. तर इथे आपण आता कन्क्लूड करूया. सर्वांचा अंतर्मनापासून खूप 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 धन्यवाद.